शेतकरी बांधवांना सर्वप्रथम नमस्कार. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जवळपास मला वाटतं 80% उद्योग, व्यापार, व्यवसाय हे ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अलाइड क्षेत्राशी निगडीत आहे. असं असताना मला वाटतं सातत्याने दुर्लक्षित राहिलेलं जर कुठलं एकमेव क्षेत्र असेल तर मला वाटतं ते ॲग्रिकल्चर आहे. बघा, आज आपण कांदा या प्रश्नासाठी आलेलो आहोत. इतर कुठल्याही पिकांचा जर आपण त्यातल्या त्यात विचार केला तर द्राक्षासाठी सेपरेट पॉलिसी आहे, ऑइल सीड्ससाठी आहे, परंतु कांदा या पिकावर त्या दृष्टीने पावलं ही उचलली गेलेली नाही. आज आपण बघतोय की प्रचंड काबाड कष्ट करून, मला वाटतं रात्रीचा दिवस करून शेतकरी राजा, बळीराजा म्हणायला राजा आहे, परंतु अक्षरशः डोळ्यात पाणी आणून फक्त आपण कधीतरी आपल्याला दिवस येतील, सुगीचे दिवस येतील या दिशेने तो वाट बघतो. परंतु सातत्याने शेती क्षेत्राबद्दलची उदासीनता ही आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे. पूर्वी मला वाटतं 2014-15 पासून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून खरं तर कांद्याची खरेदी ही केली जायची, ऑनियन प्रोक्युरमेंट. आत्ता कॉपरेटिव्ह सेपरेट मिनिस्ट्री झालेली आहे, त्यामुळे ही जी कांद्याची जी प्रोक्युरमेंट आहे ती सोसायट्यांच्या माध्यमातून होणार आहे. हरकत काहीच नाही. परंतु साहेब, मला या माध्यमातून हे सांगावं वाटतं की बघा, नाशिक असेल, ऑनियन प्रोडक्शनचे जे बेल्ट आहेत मेनली, किंवा उत्पादन जर कुठे जास्तीचं असेल तर मला वाटतं नाशिक आहे, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे आणि त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात आहे. परंतु आपण जर बघितलं तर आपल्या राज्याला जे टार्गेट दिलं जातं ते अवघं 2 लाख मेट्रिक टनाचं प्रोक्युरमेंटचं टार्गेट दिलं जातं. निश्चित आपण जर उत्पादन क्षमता आपल्या शेतकरी बांधवांची बघितली तर ती किती आहे आणि मिळालेलं टार्गेट किती आहे या दृष्टीने पण विचार होणं गरजेचं आहे. आज आपल्याला 15 रुपये 80 पैशाचा जो हमीभाव सांगितला जातो आहे किंवा जो दिला जातो आहे, मला वाटतं तो निश्चित पुरेसा नाही. प्रचंड तापमान आहे, क्लायमेटिक चेंजेस सातत्याने आहेत, मध्येच अवकाळी पाऊस आहे. इतक्या तापमानामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कुठलंही पीक घेणं सोपं नाही, ते जगवणं सोपं नाही. हे होत असताना खरं तर औषधं असतील, खतांची वाढ असेल किंवा दरवाढ असेल, मला वाटतं याच्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. आजपर्यंत महिला घरामध्ये भुणभुण करत होत्या काय की अहो भाव नाही, दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. किती तरी वेळा आपण बघितलं की सक्रियरित्या त्या आंदोलनामध्ये घरातली कामं टाकून कधीही आलेल्या नाही. परंतु आज बघा, आज आमच्यातली एकच महिला आज आमची प्रतिनिधी म्हणून इथे आलेली आहे. आज एक आली आहे, कालांतराने यांची संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा, आपण ती माकडाच्या पिल्लाची गोष्ट पण ऐकलेली आहे की ज्यावेळेला इथपर्यंत असतं तोपर्यंत आपण सहन करतो आणि ज्यावेळेला डोक्याच्या वर जातं कुठलीही गोष्ट त्यावेळेला कोणी सहन करू शकत नाही. मला वाटतं ज्याची जी कामं आहेत ती कामं त्यांना करता यावी ही दखल खरं तर शासनाने घेणं गरजेचं आहे. निर्यात वाढीच्या एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये खरं तर MEP वाढवलेलं आहे. कशा पद्धतीने परकीय चलन किंवा जी परकीय चलन वाढीसाठी खरं तर प्रयत्न होणं गरजेचं आहे, ती पण मला वाटतं निराशा आहे. कुठल्याही जर MEP वाढली तर अर्थात परत त्याचं जे दुष्परिणाम आहेत ते सातत्याने बळीराजालाच भोगावे लागतात. विचारमंथन करत असताना मला विशेषत्वाने वाटते की हमीभाव, पुरेसा हमीभाव उत्पादन खर्चाचा विचार करून सरकारने देणं अपेक्षित आहे. हा हमीभाव देत असताना ही जी हमीभावाने खरेदी होणार आहे तर मला वाटतं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आपल्या या जिल्ह्याला आपल्याला जास्तीत जास्त खरेदी केंद्र असणं गरजेचं आहे. बाकीचाही ओव्हरऑल विचार केला तर सातत्याने शेतकरी हा संकटामध्येच आहे. त्याला खरं तर बघा, आपलं मोदी सरकारचं विजन होतं, इवन आहे, की डबलिंग फार्मर इन्कम. तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्या दृष्टीने ज्या पॉलिसी होणं अभिप्रेत आहे त्या होणं गरजेचं आहे. कालच मी ठाणे जिल्ह्यामध्ये गेले होते कामानिमित्त. आमच्याबरोबर आपला मडपारगावचा एक आमचा युवा सहकारी होता. त्याला म्हटलं, तुझं एज्युकेशन काय? मी कधी शिक्षण विचारलं नाही बाबा आपले. तर ते म्हटले, ताई माझे BSc केमिस्ट्री झालेलं आहे. म्हटलं मग तुम्ही आता काय करता? आमचा पूर्ण प्रवास आम्ही एकत्र केला. काय करता? त्याने म्हटले, ताई मी शेती करतो. मग म्हटलं लग्नाचा वगैरे विचार. ते म्हणजे लग्नाला जॉब
तुम्ही जॉब काय करता, हा मला प्रश्न विचारला जातो की तुम्ही जॉब काय करता. जॉबमुळे मला कुठलीच मुलगी मिळत नाही. मग म्हटलं तुम्हाला शेती किती, तर म्हटलं 22 एकर शेती आहे. आपल्याला पूर्वजांनी घालून दिलेलं सूत्र काय, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. परंतु आज बघा शेती क्षेत्राचे दिवस असे आहेत की नोकरीला प्राधान्य दिलं जाते. आणि म्हणून मला वाटतं सोन्याचे दिवस शेतकऱ्याला येणं गरजेचं आहे. तो अन्नदाता आहे, त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. जो प्रचंड काबाड कष्ट करतो त्याच्या शेतमालाला योग्य भाव, अपेक्षित भाव मिळणं गरजेचं आहे. आज कुठल्याही फॅक्टरीतून एखादा आउटलेट जेव्हा बाहेर पडतं तर त्याचा उत्पादन खर्च कॅल्क्युलेट होऊन जी MRP आहे त्या MRPने त्या वस्तूची खरेदी होते. परंतु शेतमाल ही अशी किंवा शेती क्षेत्र ही अशी एकमेव फॅक्टरी आहे की जिथे MRP ठरतच नाही, वाटेल त्या भावाने शेतमालाची खरेदी केली जाते. आता खरं तर अनेक विषयांवर आहे, बोलण्याजोगं अनेक विषयांवर आहे. प्रत्येकाच्या भावना प्रचंड, म्हणजे मला वाटतं की कांद्याचा जो प्रश्न आहे तो सातत्याने भेडसावणारा प्रश्न आहे. या प्रश्नाबाबत सरकारने खरं तर मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी आदरणीय या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची देखील आपण प्रतिक्रिया सामाजिक माध्यमातून ऐकलेली आहे. त्यांनी देखील एक दिलासादायक, आपण मला वाटतं आपण सांगण्यापूर्वीच मला वाटतं या दृष्टीने पावलं उचललेली आहेत आणि 10-15 दिवसामध्ये काही बदल निश्चित स्वरूपात अपेक्षित आहेत. मला वाटतं सरकारने या गोष्टीचा विचार करून त्याची अंमलबजावणीसाठी जास्तीची प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि निश्चित एक शेतकरी म्हणून कायम शेतकऱ्याला भाव मिळण्यासाठी आपण सगळेच एकत्र राहू आणि एकत्र लढत राहू, या देखील भावना मी या निमित्ताने व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं सरकारला देखील पुन्हा एकदा, सरकारचे जरी आपण प्रतिनिधी असले तरी सांगणं आहे की शेतकऱ्यांवर अशी वेळ रस्त्यावर उतरण्याची येऊ देऊ नका. तो 150 कोटी जनतेला पोचण्याचं काम करणारा एकमेव वर्ग जर कुठला असेल तर तो बळीराजा आहे आणि त्यामुळे त्याचा सन्मान करा, एवढीच माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.